प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आजच्या दिवसाबद्दल पुन्हा एकदा प्रभूच्या नावाची स्तुती करूया, कारण प्रभू महान आहे, त्याची दया सनातन आहे. प्रियानो, आजच्या वचनातून काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि आजचा विषय तुम्ही पाहतच असाल की अलिशा आणि नामान. आपण संडे स्कूलमध्ये होतो तेव्हापासून आपल्याला हे गीताच्या माध्यमातून देखील शिकवलेलं आहे की नामानाने कशा पद्धतीने अलिशाने सांगितलेली कृती केली आणि त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडला. या ठिकाणी महान अद्भुत देव आहे. प्रियानो, ज्या काही गोष्टी आमच्या जीवनात घडतात, कधी कधी त्या अनपेक्षित असतात, कधी कधी आपण त्याचे विचारही करू शकत नाही. असे काही प्रसंग, अशा काही घटना आमच्या जीवनामध्ये घडतात. परंतु मला सांगू द्या, त्या प्रत्येक परिस्थितीतून जात असताना त्या प्रभूकडे एक योग्य वेळ आहे की ज्या समयी तो प्रभू आम्हाला सहाय्यही करतो, आम्हाला त्याची कृपाही देतो. जसं आपण पाहतो नामानाच्या जीवनामध्ये. प्रियानो, दुसरा राजे याचा 5व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं, 5व्या अध्यायाच्या त्या काही वचनांमध्ये त्या ठिकाणी नामानाविषयी खूप सुंदर काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि अलिशा आपल्याला माहिती आहे की तो एक देवाचा सेवक होता. प्रियानो, संदेष्टा होता, देवाचा नीतिमान पुरुष म्हटलं तरी चालेल की त्याने अनेक अद्भुत चमत्कार केले. प्रेज द लॉर्ड. दुसरे राजे याचा 5व्या अध्यायामध्ये जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं, आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. प्रियानो, त्यामध्ये नामानाची एक विशेषता आपल्याला पाहायला मिळते. तो कसा होता? धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता. आणि तो एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता नामान. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितले का तो थोर व प्रतिष्ठित होता? कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. कोणी जय दिला होता प्रियानो? परमेश्वराने. नामान प्रतिष्ठित ठरला, नामान एक उत्तम सेनापती ठरला, कारण परमेश्वराने त्याला काय केलं होतं? जय दिला होता. म्हणून तो त्याच्या राजाच्या पदरी म्हणा, त्याच्या राजाच्या काळामध्ये तो एक प्रतिष्ठित असा सेनापती होता. आणि पुढे जर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, तिथं अर्धविराम दिलेले प्रियानो. पण त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे की जो सेनापती प्रतिष्ठित होता, ज्या सेनापतीला, नामान म्हणलेल्या सेनापतीला परमेश्वराने खूप विजय दिलेला होता, जरी तो राजाच्या काळामध्ये त्याच्या भागामध्ये तो प्रतिष्ठित होता, तो विजयी होता, त्या ठिकाणी पण आलेला आहे. प्रियानो, पण म्हणजे ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रियानो, ज्यावेळेस पण येतो तेव्हा काहीतरी गोष्ट कमी तिथे असते, काहीतरी गोष्ट अशी असते की जी थोडीशी अवघड असते. पण म्हटलं की तिथं काहीतरी गोष्ट असते की जिथे आपण काय करतो? थांबतो. तो प्रतिष्ठित होता, तो महान होता, पण त्या ठिकाणी एक गोष्ट सांगितलेली, तो कोडी होता. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी चांगल्या होत्या. तो प्रतिष्ठित होता, तो जेव्हा लढायला जायचा तो विजयहून प्राप्त करून घ्यायचा. परंतु त्याच्या जीवनामध्ये कोड होतं प्रियानो. कोड आम्हाला माहिती, तो एक आजार, त्याला जणू काही त्या आजाराने तो जडलेला होता प्रियानो. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, ज्यावेळेस तो विजय प्राप्त करून आला असेल, ज्यावेळेस तो विजयी व्हायचा, तो अभिमानाने त्याची कदाचित मिरवणूक पण काढली जायची. परंतु कदाचित त्याच्या जीवनामध्ये एक समस्या होती, तो कोडी होता. तो लोकांसमोर ज्यावेळेस विजय प्राप्त व्हायचा, कदाचित तो पुढे यायला लोकांसमोर, त्या ठिकाणी त्याला समस्या पण येत असेल की मी कोडी आहे, मी कसा लोकांसमोर जाऊ? या ठिकाणी प्रियानो मला सांगू द्या की ज्या वेळेस लोक त्याच्याकडे पाहत असतील, जरी तो प्रतिष्ठित होता, प्रतिष्ठित असल्या कारणाने समोर त्याचं गाजावाजा केला जात असेल, त्याचा सत्कार केला जात असेल, परंतु मागे लोक काही बोलत पण असतील की अरे हा कोडी आहे, याच्याजवळ कोण जाणार? अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा त्याला सहन कराव्या लागत होते प्रियानो. परंतु मला सांगू द्या, एक गोष्ट त्या ठिकाणी पुढे घडलेली आहे. ज्या वेळेस आरामाच्या सैन्याने इस्रायल राष्ट्रावर हल्ला केला आणि तिथून त्याने काय केलं? एक लहान मुलीला कैद करून आणलं. या ठिकाणी छोटी मुलगी आहे प्रियानो. त्या छोट्या मुलीचा सुद्धा रोल खूप महत्त्वाचा आहे.
ज्यावेळेस ती छोटी मुलगी जी इस्रायलातून त्यांनी कैद करून आणली होती, ती देवाचं भय धरणारी होती, तिने प्रार्थनेचं तिला महत्त्व माहिती होतं, तिला देवाचं महत्त्व माहिती होतं. आणि ज्यावेळेस ती तिथं आली त्यावेळेस मला सांगू द्या, ज्यावेळेस त्यांनी नामानाला पाहिलं की अरे हा सेनापती आहे, हा प्रतिष्ठित आहे आणि तो कोढी आहे, आणि त्या मुलीला त्या ठिकाणी नामानाची जी स्त्री होती तिच्या सेवेमध्येच ठेवली. त्यांनी ज्यावेळेस तिने कदाचित त्यांच्यामध्ये बोलणं झालं असेल की तिने सांगितलं असेल की माझा हा पती नामान कोढी आहे, आणि ज्यावेळेस ती छोटी मुलगी होती प्रियानो, तिला एक लक्षात आलं की नामानाचं कोढ बरं होण्याची गरज आहे. आणि त्यावेळेस तिला एक गोष्ट समजलं की या ठिकाणी त्या स्त्रीस सांगण्याची गरज आहे की अलिशा आहे की जो नामानाला बरं करू शकतो. आणि ही बातमी काय झाली, ती बातमी राजाला समजली, आणि राजाने काय केलं प्रियानो, या ठिकाणी ती गोष्ट मान्य केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती छोटीशी मुलगी होती आणि तिच्याद्वारे देवबाप्पाने अद्भुत चमत्कार केलं. प्रियानो मला सांगू द्या, त्या ठिकाणी त्या स्त्रीने जी सुवार्ता सांगितली ती सुवार्ता ऐकण्यात आली, आणि पुढे जाऊन आरामाच्या राजाने त्या ठिकाणी अलिशाकडे नामानाला पाठवलं. भरपूर काही गोष्टी जणू काय दिल्या की नामानाला तू बरं करण्यासाठी. आणि ज्यावेळेस नामान तिथे गेला अलिशाकडे, अलिशाने तिथे एक गोष्ट सांगितली. प्रियानो, अलिशाने काय केलं, ज्यावेळेस नामान तिथे गेला, अलिशाने एका जासूदाच्या हाती त्यात सांगून पाठवले की त्यात जाऊन यार्दने 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे बरं होईल. आणि नामान हा इतका प्रतिष्ठित होता प्रियानो, अलिशा जो आहे तो भेटायला सुद्धा आला नाही. कदाचित नामानाला वाईट पण वाटलं असेल, कदाचित तो दुःखी पण झाला असेल, परंतु मला सांगू द्या तिथे एक गोष्ट पाहायला मिळते. नामानाने काय केलं, हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वराचे नाव घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरून माझे कोढ बरे करेल. आणि या ठिकाणी तो म्हणतो, अरे मी तर एवढा मोठा प्रतिष्ठित माणूस आहे, आणि हा अलिशा, मला वाटलं होतं की ज्यावेळेस मी तिथे जाईल तो माझा काय करेल, स्वतः बाहेर येईल आणि मला बरं करेल, हात लावून बरं करेल. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिथे घडलं नाही. अलिशा तिथं बाहेरही आला नाही. प्रियानो, बऱ्याचदा आमच्या जीवनात असं घडतं, आम्ही काहीतरी अपेक्षा घेऊन जातो, आम्हाला वाटतं नाही असं घडायला पाहिजे, तसं घडायला पाहिजे, आणि त्या गोष्टी आमच्या जीवनात घडत नाही. आणि आम्ही काय करतो, तिथं नामान रागावून गेला तसं कधी कधी आम्ही निराश होऊन आम्ही माघारी जाण्याचा विचार करतो प्रियानो. परंतु या ठिकाणी तो असंही बोलला की आमच्या तिथे का नद्या नव्हते का, की मला इथं बोलून या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी प्रियानो सांगू द्या, तो क्रोधाविष्ट झाला, त्या ठिकाणी तो दुःखी झाला. ज्यावेळेस अलिशाने ही गोष्ट त्याला सांगितली त्यावेळेस त्याला काय झाला, राग आला, आणि तो काय केला, तिथून निघून गेला प्रियानो. त्याच्यानंतर त्याचे सेवक म्हणाले की अलिशाने तुला काही अवघड गोष्ट सांगितलेली आहे का, की तू करायला पाहिजे, तू जा, का करू नये. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी ती केली. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो, 7 वेळा त्या ठिकाणी पाण्यामध्ये स्नान म्हणजे डुबण्यासाठी सांगितलं. आणि ते गीत पण आम्हाला माहिती आहे की नामानने अलिशा की बात मानकर यार्देन नदी में डुबकी लगाई. आणि प्रियानो सांगू द्या, ती कृती करत असताना 7 वेळा अवघड आहे. पहिल्यांदा डुबकी मारली, काहीच घडलं नसेल. दुसऱ्यांदा मारली, काहीच घडलं नसेल. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यापर्यंत मारल्यानंतर कदाचित तो निराश पण झाला असेल, अरे काहीच घडत नाही. परंतु मला सांगू द्या, एक वेळ आली की 7वी डुबकी पूर्ण झाली आणि त्याच्या जीवनात चमत्कार घडला. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, कधी कधी परमेश्वर या ठिकाणी अशा काही गोष्टी करायला सांगतो की जी गोष्ट आम्ही करत असताना आम्ही काय म्हणतो, अरे काही छोटीशी गोष्ट आहे, आणि ती करत असताना आम्हाला कधी कधी वाटतं अरे एवढं केलं आणि पुढे काहीच नाही घडलं, पुढं काहीच घडलं नाही. आम्ही काय करतो, निराश होतो प्रियानो. परंतु नामानाने काय केलं, तिथं विश्वास ठेवला, त्यांनी विश्वासाची कृती केली. त्यांनी 6 मारल्या, त्याच्यानंतर त्याला माहिती होतं की 7 मारायला सांगितलं. तो विश्वासाने 7वी डुबकी मारली आणि त्या ठिकाणी चमत्कार त्याच्या जीवनात घडला. प्रियानो, मला सांगू द्या, त्यातून एकच गोष्ट मला सांगायची, आमच्या जीवनामध्ये कोणत्या भागामध्ये आम्ही खूप काही प्रयत्न केलेले आहेत प्रियानो, खूप प्रयत्न केलेले आहेत, अजूनही यश मिळालेलं आहे, अजूनही आम्ही आहोत तिथेच आहोत, अजूनही आम्हाला वाटतं की प्रभू अजून किती काळ, अजून किती वेळ मला तीच गोष्ट करायची आहे. तर प्रियानो, मला सांगू द्या, तीच गोष्ट म्हणजे देवावरचा विश्वास आहे. कदाचित आपल्याला वाटतं किती विश्वास ठेवायचा, किती प्रार्थना करायची, तीच गोष्ट मी मागील कित्येक वर्षापासून करत आहे, आणि मला सांगू द्या आम्हाला यश आलं नसेल. परंतु मला सांगू द्या, एक वेळ आहे की ज्यावेळेस प्रभू त्या ठिकाणी आमच्या जीवनात चमत्कार करतो. ज्यावेळेस नामानाने डुबकी मारली शेवटची प्रियानो, ज्यावेळेस तो बाहेर आला, काय आनंद झाला असेल त्याच्या जीवनामध्ये प्रियानो, मला सांगू द्या, तो आनंदाने नाचायला लागला असेल.
प्रेज द लॉर्ड. त्याने स्वतःला पाहिलं असेल, अरे मी असा दिसतो, मला असं मी किती छान दिसत आहे. त्याने स्वतःकडे पाहिलं असेल प्रियानो. मला सांगू द्या, तो स्वतःकडे त्याने स्वतःच पाहिलं नाही तर इतर लोकही त्याच्याकडे पाहत असतील आणि आनंदी झाले असतील प्रियानो. मला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये अशा कुठल्या भागामध्ये आम्ही आज आपण स्वतःला पाहत आहोत, कदाचित त्या ठिकाणी नामान जो होता, जरी प्रतिष्ठित होता, त्याने विजय मिळवलेला होता प्रियानो, ज्या वेळेस तो स्वतःकडे पाहायचा त्यावेळेस त्याला स्वतःचा राग पेरत असेल, अरे मी किती क्रूर दिसतो, मला कोड आहे, तो स्वतःला लपवत असेल प्रियानो. मला सांगू द्या, अशा काही प्रसंगामध्ये काही गोष्टी ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, काही प्रसंग आमच्या जीवनामध्ये घडतात आणि आम्ही स्वतःला कदाचित आम्हाला आमच्या स्वतःचा राग येत असेल आणि आम्हाला वाटत असेल काय माझ्या जीवनामध्ये प्रियानो. मला सांगू द्या, आमच्यासाठी देवाकडे चांगली योजना आहे. अशा कोणत्या भागामध्ये प्रियानो मला सांगू द्या की तुम्हाला वाटतं की नाही मी योग्य नाही आहे, परंतु मला सांगू द्या, प्रभू आम्हाला योग्य बनवण्यासाठी समर्थ आहे. आमचं विकनेसच घेईल आणि तो कार्य करेल प्रियानो. नामानाला त्या ठिकाणी देवबापाने बरं केलं, त्याच्या विश्वासाची कृती कार्य केली प्रियानो. मला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये ती छोटीशी मुलगी प्रियानो की जिने सुवार्ता सांगितली आणि त्या ठिकाणी कार्य घडलं. नामानाच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही विश्वास असू, जी काही छोटी गोष्ट प्रियानो आमच्या जीवनात येत असेल त्याचा आम्ही सन्मान करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या गोष्टीतून देवबाप मोठी गोष्ट निर्माण करू शकतो. ज्याच्या छोट्या मुलीच्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं असेल तर नामानाच्या जीवनामध्ये चमत्कार घडला नसता. कारण मला सांगू द्या, आपल्या जीवनात घडलेली कुठलीच गोष्ट उगाचच घडलेली नाही. प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेत असते प्रियानो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचा सन्मान करू, प्रत्येक देवाच्या गोष्टीचा, प्रत्येक छोट्या गोष्टीचा सन्मान करूया आणि विश्वासाने आपण ती विश्वासाची कृती करू. कारण प्रभू आमच्या जीवनात कार्य करण्यासाठी समर्थ आहे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा देवबाप आमची परिस्थिती बदलू शकतो. कित्येक वर्षापासून केलेल्या गोष्टी कदाचित आम्ही तेच करत आहोत, आम्ही प्रार्थना करत आहोत, विश्वास करत आहोत, अजूनही चमत्कार घडत नाही. परंतु मला सांगू द्या, योग्य वेळी ज्यावेळेस 7वी डुबकी पूर्ण होईल आमच्या जीवनात चमत्कार घडतील प्रियानो. हालेलुया. म्हणून आम्हाला विश्वासामध्ये स्थिर राहण्याची गरज आहे, त्या प्रभूकडे पाहण्याची गरज आहे, कारण प्रभूचं प्रेम आमच्यावर आहे प्रियानो. हालेलुया. ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. तो प्रभू महान आहे. प्रभू हे वचन आशीर्वादित करू. पुन्हा एकदा आम्ही देवाच्या हाती पडूया, आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तो अद्भुत देवच प्रिया. आम्हाला माहिती आहे प्रभू, आमच्या जीवनाच्या प्रसंगामध्ये कदाचित आम्ही काही वेळा निराश होतो प्रभू, आम्हाला समजत नाही. परंतु या वचनातून आम्हाला तू उत्तेजन दिलंस की आम्ही आमच्या कृतीमध्ये, विश्वासाच्या कृतीमध्ये सातत्य ठेवा. आम्ही प्रार्थना जी करत आहोत, आम्ही जो विश्वास जो राखलेला आहे तो शेवटपर्यंत राखण्यासाठी तुझी कृपा आम्हाला तू दे. त्या विश्वासाच्या कृतीचा तू सन्मान करणारा देव आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा आम्हाला सन्मान करण्यासाठी तुझी कृपा दे, कारण प्रत्येक छोटी गोष्ट पुढे जाऊन आमच्यासाठी उत्तम करणारा तू देव आहेस प्रभू. तुला धन्यवाद देते पिता, तुझी स्तुती करते. येशूच्या नावात प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद.